पूर्वी सर्दी खोकला झालं की बघा ते काळ्या उडदाचं मार्ग पिलं की माणसं बरी व्हायची, ताकद यायची. पूर्वी होती का सलाईन लावायचं, मार्ग पाजले की माणसं धडाधा बरी व्हायची. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, साध्या साध्या गोष्टी असतात आणि खूप स्वस्तात. आता थायरॉइड वरती आलो होतो. थायरॉइडचा त्रास बघा, खूप लोकांना, खूप महिलांना थायरॉइडचा त्रास आहे, पुरुषांना पण व्हायला लागला. थायरॉइड आपल्याला आयुष्यात होऊ नये किंवा झाला तरी बरं करण्यात 2 महिन्यात तुम्ही त्यातनं पार पडू शकता. तुम्ही एवढंच करून बघायचं. नारळीच्या मुळ्या माहिती असताना, पांढऱ्या मुळ्या, नारळीच्या पांढऱ्या मुळ्या घ्यायच्या, एक 3 ग्लास पाण्यामध्ये हे कडक उकळवायच्या, गाळून घ्यायच्या, म्हणजे तांब्याभर पाणी, तांब्याभर पाण्यामध्ये हे कडक उकळवायच्या आणि गाळून घ्यायच्या, गडगड गडगड करायचं आणि हे पाणी थुंकून टाकायचं. बस तुम्ही हे रोज करा सकाळी सकाळी. थायरॉइड ऑटोमॅटिक. असे कितीतरी लोक आहेत बरी झाली. तुम्ही करून बघा या गोष्टी करून बघा. अजून तुम्हाला सांगतो, बऱ्याच कसं होतंय, पुरुष मंडळी असू देत, कोण असू देत, इथं घसा दुखायला लागतो. खूप लोकांना कॅन्सरची भीती वाटते. मला कॅन्सर झालाय की काय, हे झालंय की काय. हे उष्णतेमुळे होतंय, ह्या ग्रंथी अनबॅलन्स झाल्यामुळे होते. त्याच्यासाठी घाबरू नका. आपण काय करतोय, भीतीपोटी जास्त, आणि भीत्या पाठी ब्रह्म राक्षस असतो हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणून घाबरू नका कुठल्या आजारांना वगैरे. काय आजार म्हणजे नेमका हाय काय आहे आजार म्हणजे? पूर्वी कुठे होते? आणि इतर प्राण्यांना, पक्ष्यांना बीपी शुगर कुठे गेले? मुंगी रोज साखर खाते, हाय का? झाली का शुगर तिला? गेले का तपासायला कुठं? वाघ रोज मटण खातोय, त्याला झाले का मूळव्याध? मांसाहारी प्राणी आहेत, मूळव्याध आहे का सगळ्यांना? मग तुम्हाला काय झाले? आमच्या डोक्यात सगळं काय झालंय, ही भीती भरलेली आहे. भीती. मी पाया पडतो सगळ्यांच्या, मनातली भीती काढा. हे आजार आहेत ना, हे दुसरं तिसरं काय नाही आहे, आपल्या डोक्यातली भीती आहे. फक्त आपल्या मनातली भीती आहे. भीती काढून टाका. भीती गेली की आजार गेले म्हणून समजा. तुम्ही डोक्यातला आजार काढा. शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनीचं माझं युनिट आहे, ते युनिट समर्थ आहे. कोल्हापूरला आहे, पुण्यात आहे, तुम्ही कुठे येऊ शकता, बघू शकता. आता माझ्याकडे हे जे आलेले गुरुजी आहेत, हे माझ्याकडे 4-5 वेळा येऊन गेलेले आहेत. त्यांना माहिती आहे तिथंही माझी सेवा चालते. तुमचा एखादा आजार बरा करण्यासाठी तुम्हाला समजा 50,000, 60,000, लाख रुपये लागत असतील, तर तो 3-4 हजार रुपये मध्ये माझ्या इथं बरा होतोय. ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय द्यायला पाहिजे? 3-4 हजार रुपये मध्ये आजार बरा होत असेल तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून. आणि सगळे घरगुती उपाय असतात बऱ्यापैकी. जी ट्रीटमेंट होते तिथं आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून ट्रीटमेंट होते. तुम्हाला काही जास्त करायची गरज लागत नाही. कारण मला माहिती आहे की शरीर चांगलं ठेवण्यासाठी खूप कमी खर्च लागतो, आणि शरीर बिघडवण्यासाठी महागातलं महाग असेल ते शरीर बिघडवते. मग काही असू दे. म्हणून जे काय आहे ते स्वस्तातलं घ्या, स्वस्तातलं राहा. सगळ्यात महत्वाचं, हृदय चांगलं ठेवा. हृदय चांगलं ठेवण्यासाठी हसणं गरजेचं आहे. आम्हाला हसायचं माहित नाही, आम्ही खूप हसणं दाबून ठेवतो. बरीच लोक हसतच नाहीत. काय जरी झालं तर हसत नाही. कसलाही जोक मारला तरी हसत नाही. दोघंच नुसतं आपलं कसं तरी मुळव्यात झाल्यासारखं तोंड असतं एकेकाचं. एक जण बघा बस स्टॉपला थांबलेला असते, त्याच्याने आपला काही संबंध नाही, त्याचं तोंड बघितल्यावर रागच येते. एक जण बघा आडवं गेलं ना सकाळी, अरे हे आडवं गेलं, आता काय काम होतंय माझं, असली तोंड कर. कशाला आपल्याला कुणी असं आपल्याला म्हणावं असं वाटतंय का? आपला चेहरा कसा पाहिजे, एकदम चकचकीत पाहिजे. त्यासाठी मेकअप करायची गरज लागत नाही. मेकअप करून कधी सुंदर होत नाही. मेकअप केलं की एवढंच सुंदर दिसते, एवढंच गोर दिसते. हात बघितल्यावर कळते खरं गोर आहे काळा आहे ते. हातावर कळते लगेच, पायांवरती लगेच समजते. हे बघा, पूर्ण त्वचा आपल्याला चांगली ठेवायला पाहिजे. त्यासाठी हसलं पाहिजे. हसल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन नीट चालतं, हृदय छान राहतं. नाहीतर सगळं मनात दाबून ठेवायचं, सांगायचं नाही कुणाला. काय उपयोग आहे? हे आयुष्य म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? आयुष्याचा अर्थ तरी माहिती आहे का? आम्हाला वाटतं नुसतं कमवायचं, पोरांची काळजी करायची आणि काळजीत मरून जायचं. याला आयुष्य म्हणत नाही. म्हणून कसं जगायचं हे समजलं पाहिजे, काय जगायचं हे समजलं पाहिजे. विनंती करतो, पाया पडतो सगळ्यांच्या. खरंच मी पाया पडतो.